नमस्कार. माझं नाव प्रतीक जाधव आहे आणि या कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. या कोर्समध्ये आपण स्टेप बाय स्टेप डिझाइन शिकणार आहोत. अगदी बेसिकपासून ते प्रॅक्टिकल लेव्हलपर्यंत. तुम्हाला काहीही एक्सपिरियन्स नसला तरीही चालेल. आपण सगळं सुरुवातीपासून शिकणार आहोत. म्हणून रिलॅक्स राहा. तर चला आपण या कोर्सला चालू करूयात. मी या ठिकाणी पहिल्यांदा फोटोशॉप चालू करतो. आता आपण जे व्हर्जन यूज करतोय ते व्हर्जन आपण 2026चं यूज करत आहे, जे की लेटेस्ट आहे. त्याच्यामध्ये एआय इंटिग्रेट केलेलं आहे. ओके. सो आपण एआयला धरून आपण आपण हा कोर्स डिझाइन केलाय. सो तुम्हाला त्या पद्धतीने शिकवण्यात येईल. ओके. सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुम्हाला जवळपास असा इंटरफेस मिळेल. ओके. या ठिकाणी काही अपलोड एंड इमेज दिलेले आहेत. लाइक आपण इथे एआयचा यूज करून आपण इमेज मॉडिफाय करू शकतो. ओके. हे आपण नंतर बघायचं आहे. इथं रिसेंट म्हटलेलं आहे. सो बेसिकली मी रिसेंट कुठल्या फाईलवरती काम केलंय आपल्याला इथे दाखवत असतं ते. ॲक्चुअली एवढ्या फाईल्स ज्या आहेत, ह्या मी सर्व्हरवरती सेव्ह केल्या, जेणेकरून मी माझ्या दुसऱ्या पीसीवरती जरी काम केलं, ओके, तर मला ह्या फाईल्स इथं पण मला मिळतात. इथं पण मी त्या सेम फाईल्स एडिट करू शकतोय. ओके. सो या ठिकाणी आपण अशा प्रकारेही यूज करू शकतो बेसिकली. ओके. आता आपण बिगिनर असल्यामुळे सध्या काय आपण रिसेंटमध्ये लगेच जायचं नाही किंवा अदर जे काही एलिमेंट्स असतात आपण लगेच सगळे बघायचे नाही. ओके. आपल्याला काय करायचं आहे, न्यू फाईल घ्यायची आहे. म्हणजे बेसिकली आपल्याला ड्रॉइंग किंवा स्केचिंग जरी करायचं असेल, तर आपण काय करतो, एखादा पेपर घेतोय. ओके. पेपरमध्ये मग आपण त्याच्यावरती काम करण्यासाठी पेन्सिल, इरेजर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेत असतोय. सो त्याच पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा पेपर घ्यायचा आहे. सो पेपर घेण्यासाठी इथं न्यू फाईल म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे. सो न्यू फाईलवरती मी या ठिकाणी क्लिक करतोय. न्यू फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक बॉक्स ओपन होईल. याच्यामध्ये इथं म्हटलं की न्यू डॉक्युमेंट, म्हणजे आपण इथून जी काही साईज वगैरे आहे, ते आपण इथं डिसाईड करायची असते. ती साईज आपण इथून घ्यायची असते. सो बेसिकली इथं रिसेंट म्हटलेलं आहे, म्हणजे मी रिसेंटली कुठल्या फाईल साईजवरती काम केलं आपल्याला हे इथं दाखवतंय. ओके. त्याच्यानंतर इथं सेव्ह, आता कुठली जर तुम्ही फाईल साईज सेव्ह करून ठेवला असेल तर दाखवेल. सो बेसिकली कोण करत नाही, सो काही त्याची गरज नाहीये. ओके. बाकी इथं सॉफ्टवेअरने आपल्याला काही ईझी करून दिले, कारण प्रत्येक साईज मला माहितीच असं नाहीये. ओके. सो सॉफ्टवेअरने काय केले, की आपल्याला प्रत्येक साईज दिलेला, लाइक आता मला A4ची साईज माहिती नाही. सो मी ते एक सिंगल क्लिक केला आणि क्रिएट केले, की A4 साईज मिळते. ओके. सो असे प्रत्येक इथे साईज दिलेलं आहे. आपल्याला काय लगेच सगळे बघायचे नाहीत. सुरुवातीला आपल्याला प्रिंटमध्ये जाऊन फक्त आपल्याला A4 साईज सिलेक्ट करायचा आहे. ओके. खालती थोडंसं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला अजून तो व्हेरिएशन्स दाखवतात. ओके. तुम्हाला हे सगळे जे आहेत, हे सगळे तुम्हाला टेम्पलेट्स इथून तुम्ही यूज करू शकता. हे सगळे फ्री आहे. ओके. जस्ट तुम्ही नॉर्मली क्लिक केला. ओके. देन डाउनलोड करून जर तुम्ही इथून ओके केला, तर तुम्ही ते यूज करू शकता. ओके. आता हे 108 MBची फाईल आहे. आता हे Adobe स्टॉकवरून ते डाउनलोड होते. ओके. सध्या काय आपल्याला नाही आहे एवढी गरज. सो आपण काय केलेलं आहे, सुरुवातीपासून न्यू फाईल घेतलेलं आहे. ओके. न्यू फाईलमध्ये गेल्यानंतर प्रिंट केलेलं आहे आणि प्रिंटमध्ये जाऊन मी A4 साईज फक्त सिलेक्ट केलेलं आहे. म्हणजे आता मला सध्या A4 साईजमध्ये काम करायचं आहे. ओके. सो बेसिकली A4 साईज सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा, या ठिकाणी आपण त्याला जे काय असेल ते आपण इथं नाव देऊ शकतो. लाइक मला सॅम्पल 1 म्हणून येतो. ओके. इथं नाव दिलं मी. आता इथं विड्थ आणि हाईट दिलेलं आहे. ओके. आता ही कशामध्ये काउंट करताय आपण, ती मिलीमीटरमध्ये काउंट करताय. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे युनिट्स येतात. आता सो बेसिकली आपण इंडियामध्ये ज्यावेळी आपण काम करतोय, तो कुठला पण कस्टमर असू दे, कोणीही असू दे. तुम्हाला एखादी साईज देतेवेळी कशामध्ये देतं, एक तर सेंटीमीटरमध्ये देईल, इंचेसमध्ये देईल किंवा फूटमध्ये देईल. ओके. सो बेसिकली इथनं आपण सेंटीमीटर घेऊ शकतो, पण सेंटीमीटरमध्ये काम करायला थोडंसं डिफिकल्ट जातं. सो आपण सेंटीमीटर घ्यायचं नाही. राहिली गोष्ट फूट आणि इंचेसची. या ठिकाणी बघितलं तर फूट तुम्हाला कुठेच नाही. सो आपल्याला काय करावं लागतं, इंचेसमध्ये साईज घ्यावी लागते. सो मी ते इंचेसमध्ये घेतो. सो इथून पुढे सवय लावायची आपल्याला, की आपण जे पण काय काम करणार, सो इथं नेहमी इंचेसच ठेवा. जेणेकरून आपल्याला आतमध्ये काम करताना थोडंसं ईझी पडतं. ईझी पडतं म्हणजे काय, काही साइजेस घ्यायचे असतात रँडमली आपल्याला. सो आपल्याला ते काउंट करायला पण बरं पडतं आणि रीडिंगसाठी पण ते कम्फर्टेबल आहे. ओके. सो मी ते इंचेस ठेवतो. ओके. आता इथे फूट नाही आहे, पण आपल्याला एखाद्या क्लायंटने जर फूटमध्ये साईज दिली, तर ती आपण कशी यूज करायची? सो आपण काय करतो, की त्या फूटला इंचमध्ये कन्व्हर्ट करतो. हे आपण ज्यावेळी फ्लेक्स डिझायनिंग किंवा बॅनर्स वगैरे बघणार आहे, सो आपण त्यावेळी ते बघायचं आहे. सुरुवातीला मी तुम्हाला डेप्थमध्ये लगेच सांगणार नाही. सो आपल्याला फक्त इंचेसमध्ये सिलेक्ट केली. ओके. त्यानंतर इथं ओरिएंटेशन दिलेलं आहे. लाइक व्हर्टिकल हवा आहे की हॉरिझॉन्टल हवा आहे. व्हर्टिकल म्हणजे तुम्हाला उभा हवा आहे की आडवा हवा आहे. इथनं आपण चूज करू शकतोय. ओके. इथनं पुढे गेल्यानंतर इथं तुम्हाला दिलेलं आहे 300 पिक्सेल पर इंच म्हटलेलं. पहिल्यांदा हे मी काय आहे थोडक्यात एक्सप्लेन करतो. बाकी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर ते हळू कळत जाईल. ओके. आता इथं काय म्हणते 300 पिक्सेल्स पर इंच. ओके. आता इथं मी क्रिएट करतो. क्रिएट केल्यानंतर ओके. क्रिएट केल्यानंतर बघा, हे तुम्हाला जे छोटे-छोटे दिसायला ना, हे छोटे-छोटे बॉक्सेस दिसायला हे पिक्सेल्स आहेत. ओके. तर काय म्हणतोय, सपोज आता मी ही आडवी 10 इंचाची घेतलेली आहे किंवा एक 2 इंचाची घेतलेला आहे. इथनं इथे 1 इंच आणि इथनं इथे 1 इंच. सो इथून ते इथपर्यंत, लाइक आता मी तुम्हाला मी सॉफ्टवेअर सांगत नाही. फक्त मी तुम्हाला रिझॉल्यूशन काय असेल थोडक्यात एक्सप्लेन करतोय.
समजा मी घेतलेलं 2 इंचाची आडवी साईज घेतलेलं. इथनं इथं 1 इंच आहे सपोज आणि इकडे 1 इंच आहे. ओके, अशी ही 2 इंच म्हणजे हे 1 इंच झालं आणि हे 1 इंच. अशी 2 इंचाची साईज घेतलेली आणि उभं पण मी काय करतो कन्सिडर करतो, की इथनं इथपर्यंत 1 इंच आहे आणि इथनं इथं 1 इंच आहे. म्हणजे हे 1 इंच आणि हे 1 इंच म्हणजे हा एक बॉक्स असणार आहे. असे टोटल 4 बॉक्सेस असणार आहेत. ओके, म्हणजे हा 1 इंचाचा टोटल असणार आहे बॉक्स. 1 बाय 1 इंचाचा असणार आहे म्हणजे आडवी 1 इंच साईज असणार आहे, उभी 1 इंच असणार आहे. सेम या ठिकाणी उभी 1 इंच आणि आडवी 1 इंच असणार आहे. सो काय बेसिकली दिलेलं आहे. आता जर तुम्ही या ठिकाणी बघितलं, की पिक्सल पर इंच म्हटलं म्हणजे 300 पिक्सल पर इंच म्हणजे सपोज इथनं ते इथपर्यंत हा 1 इंचाचा असेल, तर ह्या 1 इंचामध्ये किती छोटे-छोटे बॉक्सेस असणार आहे, असे 300 बॉक्सेस असणार आहेत. ओके, जर 300 बॉक्सेस असतील, तर काय होतंय, की आपल्याला इमेज एकदम क्वालिटीची मिळते. म्हणजे एकदम क्लिअर मिळत असते. का? कारण त्याच्यामध्ये पिक्सेल्स जास्त आहेत. आता सपोज मी एक इमेज ओपन करतो. लाइक आता ही इमेज आहे. ओके, ह्या ठिकाणी मी ओपन केलं बघा, एकदम इमेज क्लिअर दिसायला. का दिसायला? कारण याच्यामध्ये पिक्सेल्स जास्त आहेत. सपोज मी आता इथं बघा. ओके, आता इथं मी 72च्या जागी सपोज मी 10 करतो. 10 केलं म्हटल्यानंतर मी काय केलं, पिक्सेल्स त्यातले कमी केले. म्हणजे काय केलं, सपोज ह्या एका इंचामध्ये जर 300 पिक्सेल्स बसत असतील, तर ते मी 300 काय केलं, मी 50 केले. ओके, म्हणजे 300चे मी काय केले, 50 केले. म्हणजे पिक्सेल्स कमी केले आणि कमी केल्यामुळं काय झाले, इथं पिक्सेल्स मोठे-मोठे दिसायला चालू झाले. कारण इथनं ते इथपर्यंत 50 पिक्सेल्स आपल्याला बसवायचे आहेत. मगाशी 300 होतं, त्यामुळे छोटे-छोटे चालत होते. त्याच्यामुळे काय फिनिशिंग दिसत होतं. ओके. पण या ठिकाणी काय झालं, पिक्सेल्स आपण कमी केल्यामुळे जे 50 पिक्सेल्स आहेत, ते आपल्याला या ठिकाणी मोठं-मोठं दाखवावं लागले. ओके. सो तेच मी काय केलं, ह्या ठिकाणी पिक्सेल्स मोठे केले. त्याच्यामुळे काय झालं बघा, इमेज पिक्सेलेट झाली. ओके. सो बेसिकली मला सांगायचं एकच आहे, की मी या ठिकाणी नो करतो. सो मला बेसिकली एकच सांगायचं आहे, की बाबा या ठिकाणी 300 पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला एकदम एचडी क्वालिटी, हाय क्वालिटी मिळणार आणि 300 पेक्षा कमी असेल, तर त्याच्यामध्ये काय होणार, की तुम्हाला पिक्सेल आउट होण्याची शक्यता आहे. मी शक्यता आहे का म्हणतोय? कारण आपण हे 72 रिझॉल्यूशन पण म्हणजे फॉर एक्झाम्पल 300 रिझॉल्यूशनच्या आतमध्ये पण आपण ठेवत असतोय आणि 300 पेक्षा वाढवत पण असतोय. मग कधी कमी करायचं, कधी वाढवायचं हे आपण थोडंसं पुढे बघायचं आहे. पण जे डिफॉल्ट असतं, ते डिफॉल्ट हे नेहमी 300च असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. काय-काय केलं मी सुरुवातीपासून? न्यू फाईलमध्ये गेलो, प्रिंटमध्ये गेलो, A4 साइज सिलेक्ट केली आणि आता फक्त इंचेस केलं. इंचेस केल्यानंतर इथं जी साईज आहे तीच ठेवली मी. A4 साइज मला मिळते. ओके. देन ओरिएंटेशन डिसाईड केलं, लाइक व्हर्टिकल हवा आहे की हॉरिझॉन्टल हवा आहे. ओके. आणि रिझॉल्यूशन मी 300च ठेवतो. 300 ठेवल्यानंतर मी काय करतोय, डिफॉल्ट आहे त्यामुळे मी 300 ठेवलं. ओके. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर इथं RGB आणि CMYK आहे. RGB, CMYK आता हे बाकीचे पण आहेत, पण आपल्याला आता सुरुवातीला 2 बघायचे आहेत. RGB आणि CMYK. RGBमध्ये 3 चॅनल्स येतात, 3 कलर्स येतात, रेड, ग्रीन, ब्लू आणि CMYKमध्ये 4 येतात, सायन, मेजेंटा, येलो आणि क्रिप्टॉन. ओके. RGB हा नेहमी आपण स्क्रीनसाठी वापरला जातो आणि CMYK हा नेहमी प्रिंटिंगसाठी वापरला जातो. हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला हे एक्सप्लेन करतो की काय आहेत, कलर्स काय आहेत. ओके. मी पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता बघा, आपण ज्यावेळी पण कलर चूज करतोय, सो इथं आपल्याला कलर्स मिळतात. आता बघा, CMYK ह्या ठिकाणी दाखवतंय आणि ह्या ठिकाणी RGB दाखवतंय. ओके. आता तर CMYKमध्ये बघा, CMYK हे नेहमी लक्षात ठेवा, हे आपण प्रिंटिंगसाठी वापरतोय आणि CMYK हे नेहमी पर्सेंटेजमध्ये काउंट केलं जातं, जे की तुम्हाला इथे दिसायलंय. सपोज आता मी इथे बाकीचे हे करतो. हा आपला सायन कलर आला. सेकंड. मी सॉफ्टवेअर सांगत नाही. अजूनही सांगतो, मी सॉफ्टवेअर सांगत नाही. मी फक्त तुम्हाला कलर्स एक्सप्लेन करायलोय. पहिला मी कुठले CMYK कलर म्हणजे कुठले कलर आहेत मी तुम्हाला दाखवतो ते. ओके. CMYK कलर म्हणजे हे कलर्स येतात. त्याच्यामध्ये सायन म्हणजे हा कलर येतोय, म्हणजे ब्लू म्हटला तरी चालेल. मॅजेंटा म्हणजे पिंक कलर येतोय. येलो म्हणजे येलो कलर येतोय आणि ब्लॅक म्हणजे सॉरी क्रिप्टॉन म्हणजे ब्लॅक कलर येतोय बेसिकली. आता जसं मी ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे लाइक मी तर 100 प्रेस केलं आणि बाकी सगळे 0 केले. म्हणजे काय होणार, की 100 म्हणजे पर्टिक्युलर एकच कलर पडला ह्याच्यामध्ये जो की 100% आहे तो कुठला आहे? सायन कलर आहे. ओके. सो अशा प्रकारे काम करत. सपोज की ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर नाही. मग ऑरेंज कलर कसा तयार होतोय? सो मी काय करतो, मेजेंटाचा मी अप्रोक्स एक 70% घेतो आणि येलोचा मी एक 100% घेतो. बघा, मला ह्या ठिकाणी ऑरेंज कलर मिळाला. म्हणजे काय करतात, की कलर वेगवेगळे मिक्स करून एखादे कलर्स तयार होत असतात. आता सपोज आता मी वरती सरकवतो, कसे काम करतात CMYK दाखवतो. आता कुठलं पण ज्यावेळी तुम्ही हे काम करताय, एखादं प्रिंटिंगचं काम करताय सपोज, ज्यावेळी पण प्रिंटिंग असते, तर प्रिंटरमध्ये ना असे 4 कलरचे डबे असतात. म्हणजे हा कलर सायन, मेजेंटा कलर, येलो आणि क्रिप्टॉन असे 4 कलर्स भरलेले असतात एका डबीत. वेगवेगळ्या डबीत सॉरी.
सो काय करतो आता सपोज आता मला एखाद्या पेपरवरती प्रिंट करायचं आहे. ओके. XYZ पेपर आहे. मला त्यावरती प्रिंट करायचं आहे. आता पेपरमध्ये मला एक असं प्रिंट करायचं ज्याचा कलर व्हाईट आहे. मला ते व्हाईट कलर प्रिंट करायचा आहे. ओके. मग काय होणार पेपरचा जो ॲक्चुअल कलर असतो तो कुठला असतो? व्हाईट कलर असतो. बरोबर आहे. सो व्हाईट कलरवरती जर आपल्याला व्हाईट प्रिंट करायचं असेल तर काय होते की असा पेपर पुढे जायचा असतो खालून. ओके. आता व्हाईट कलर पाहिला त्यामुळे ह्याचा काहीच कलर पडणार नाही. थोडंसं पुढे जाणार ह्याचा काहीच पडणार नाही. ह्याचा पण काय कलर पडणार नाही आणि ह्याचा पण काय पडणार नाही. का पडणार नाही? कारण पेपरचा ॲक्चुअल कलरच व्हाईट असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे कुठलाच कलर पडणार नाही. पेपर आहे तसा पुढे जाणार. तेच बघा आता इथं मी काय करतो कुठलाच कलर पाडत नाही. मी बाकी सगळे 0-0 करतो. मला कुठला कलर मिळाला? व्हाईट कलर मिळाला. ऑटोमॅटिक मिळाला. का? कारण पेपरचा कलर व्हाईट असतो. ओके. सपोज तुम्हाला जसं म्हटलं ऑरेंज कलर पाहिला. सो काय होणार पेपर पुढे जाणार. ओके. ह्याचा पण काय कलर पडणार नाही. ह्याच्यावरती काय होणार सपोज ह्याचा एक अर्धा चमचा पडेल. ह्या कलरचा एक अर्धा चमचा पडेल आणि थोडंसं पुढे गेलं ह्याचा काय होणार ह्याचा 100% चमचा पडणार म्हणजे पूर्ण कलर पडणार. ह्याचा अर्धा चमचा पडला आणि ह्याचा पूर्ण चमचा पडला कलरचा आणि थोडंसं पुढे जाणार ह्याचं काहीच पडणार नाही आणि पेपर आहे तसा पुढे जाणार. म्हणजे मला कुठले हे 2 कलर मिक्स करून कुठले मला मिळाले ऑरेंज कलर मिळाला जो की इथं आहे 70 आणि 100 आपण असे टाकले. ओके. सपोज तुम्हाला ब्लॅक कलर पाहिजे आहे. सो पेपर खाली जात असतो तर काय करतोय ज्यावेळी पण ब्लॅक कलर पाहिजे असतो त्यावेळी ह्याचा 100% पडतोय, ह्याचा 100% पडतोय, ह्याचा 100% पडतोय आणि ह्याचा पण 100% पडतोय. मग मला काय मिळतोय या ठिकाणी ब्लॅक कलर म्हणजे जो की इथं मिळतोय बघा. मी इथं काय करतो 100 सॉरी 100 टाकले की मला प्रॉपर ब्लॅक कलर मिळाला. ओके. सो नेहमी लक्षात ठेवा की CMYK हे प्रिंटिंगसाठी वापरलं जातंय आणि हे आहे ते नेहमी पर्सेंटेजमध्ये काउंट केलं जाते. त्याच्या अपोझिट काय RGB. RGB हे नेहमी व्हॅल्यूमध्ये काउंट केलं जाते. जिची व्हॅल्यू असेल 0 ते 255. सपोज तुम्हाला रेड कलर पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट 255 टाकला की बघा तुम्हाला प्रॉपर रेड कलर मिळतोय. ओके. हे मी थोडंसं आतमध्ये सांगून देईन. फक्त एवढं लक्षात ठेवा सुरुवातीला जे CMYK असते ते प्रिंटिंगसाठी वापरलं जाते. म्हणजे एखादी तुम्हाला डिझाइन करायला आणि जर तुम्हाला त्याचं प्रिंट काढायचं असेल. ओके. तर त्या ठिकाणी तुम्ही CMYK कलर मोड ठेवू शकता. कलर मोड ठेवू शकता म्हणजे काय? एखादा आपल्याला नवीन पेपर घ्यायला तर त्यावेळी सॉफ्टवेअर विचारते, की तुम्हाला बाबा भविष्यात ते प्रिंटला द्यायचं आहे काय फक्त स्क्रीनसाठी? स्क्रीनसाठी म्हणजे काय फक्त सोशल मीडियासाठी वापरायचं आहे? हे आपल्याला सॉफ्टवेअर विचारते. त्यावेळी आपण इथं डिसाईड करत असतो. मग आता मी तुम्हाला तेच सांगतोय, की जर प्रिंटिंगसाठी वापरायचं असेल तर CMYK वापरायचं आणि RGBमध्ये हे स्क्रीनसाठी वापरायचं. ओके. एवढं लक्षात ठेवा. हे आहे ते पर्सेंटेजमध्ये काउंट होते आणि हे आहे ते व्हॅल्यूमध्ये काउंट होते. ह्याची व्हॅल्यू ते 0 ते 255. ओके. सो मला सुरुवातीला एवढं सांगायचं होतं तुम्हाला. आता मी क्लोज करतो. पुन्हा मी कंट्रोल N करतो. ओके. आता न्यू फाईलचा शॉर्टकट काय कंट्रोल N. या ठिकाणी येऊन कंट्रोल N केलं. कंट्रोल N केल्यानंतर मी तर काय केलं आता आपल्याला काही प्रिंट काढायची नाही. त्याच्यामुळे मी RGB ठेवतो. RGB ठेवलं बास. इथं ऑदर काहीही चेंजेस करू नका. सॉरी मी पहिला प्रिंटमध्ये गेलो. F4 घेतली. इथं काय असेल ते अनटायटल 1च मी नाव ठेवतो. मिलीमीटरच्या जागी इंचेस करायची ही सवय लावून घ्या आणि ते RGB करायचं. ओके. इथपर्यंत कळालं. इथपर्यंत कळाल्यानंतर आपण पुढे जाऊया. बाकी काही चेंजेस करू नका. अदर चेंजेस ते डायरेक्टली क्रिएट करा. आता क्रिएट केल्यानंतर बघा आता तुम्हाला असा हा पेपर आला. आता हा जो पेपर दिसतो व्हाईटवाला हा सगळा तुमचा वर्क आहे. याच्यामध्ये तुम्ही टोटली काम करणार आहे. आता पुन्हा मी कंट्रोल N करतो. कंट्रोल N मध्ये पुन्हा न्यू डॉक्युमेंट घेतो. आता या ठिकाणी मी फक्त आर्टबोर्डवरती क्लिक करतो. A4 साइज घेतो आणि आर्टबोर्डवरती क्लिक करतो. आर्टबोर्डवरती क्लिक केल्यानंतर क्रिएट करतो. आता क्रिएट केल्यानंतर बघा इथं आर्टबोर्ड 0 दाखवतोय आणि इथं काय दाखवत होतं काहीच दाखवत नव्हतं. ओके. आता हा झाला आपला डॉक्युमेंट झाला. आता हा आर्टबोर्ड झाला. आर्टबोर्ड झाल्यानंतर काय होतं आता सपोर्ट दाखवतो. मी क्लिक करून ह्या आर्टबोर्डची इथं आहे तर मी काय करू शकतो कॉपीज काढू शकतो. हे आपण नंतर बघायचंच आहे. फक्त सुरुवातीला दाखवतो. आर्टबोर्डचा फायदा काय? आर्टबोर्डमध्ये आपण अजून ॲडिशनली काय करू शकतोय आर्टबोर्ड्स ॲड करू शकतो. या प्लस मार्कवरती जरी क्लिक केला म्हणजे ह्याच्यामध्ये मी वेगळं काम करू शकतो. ह्याच्यामध्ये काम करू शकतो. इथं बघितलं तर तुम्हाला दिसून येईल. हे आपण थोडंसं डेप्थमध्ये आतमध्ये बघायचं. आता मी काय करतो हे आपल्याला नको आहे सुरुवातीला. इथं इथं जे आलेलं आहे आता हे मी काय करतो इथं जे आता आलेलं आहे जे की आपण कंट्रोल N करून घेतलेला हा पूर्ण एक व्हाईट पेपर दिसतोय. हा सगळा A4 पेपर आहे. ओके. ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येतो. वरती असतोय हा मेन्यू बार असतोय. इथं असतोय सगळा प्रॉपर्टी बार असतोय. प्रॉपर्टी बार म्हणजे एखादा तुम्ही टूल सिलेक्ट केला. सपोज तुम्ही ब्रश टूल सिलेक्ट केला. तर त्या ब्रश टूलची जी काय प्रॉपर्टीज आहे म्हणजे ब्रश टूलची साईज तुम्हाला कमी करायची आहे, जास्त करायची आहे. तर तुम्ही सगळं काय करू शकता ह्या ठिकाणावरनं कमी जास्त करू शकता. ओके. म्हणजे सपोज इथनं तुम्ही साईज त्याची कमी जास्त करू शकता. म्हणजे प्रत्येक टूलची एखादा कुठला पण टूल सिलेक्ट करा त्याची प्रॉपर्टी तुम्हाला इथे येणार. ओके. हा असतो सगळा टूल बॉक्स असतोय. ओके. हा सगळा वर्क एरिया आला. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण टोटली काम करणार. आणि इकडे आलं ते सगळे कंट्रोल पॅलेट्स असतात. कंट्रोल पॅलेट्स म्हणजे काय सपोज एखादा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. सो तुम्ही इथून किंवा त्याला एखादे कलर करेक्शन्स करायचे आहेत, एखादे कलर करायचा आहे, ब्राईटनेस कमी जास्त करायचा आहे. ते सगळं ऑप्शन्स तुम्हाला इथे येणार. ओके. फ्लोटिंग असतात. फ्लोटिंग असतात म्हणजे काय मी याला बाहेर काढून मला नको असेल तर मी याला क्लोज करू शकतो. हे नको असेल तर मी याला क्लोज करू शकतो.
ओके, आता सुरुवातीला आपल्याला फक्त लेयर पॅलेट इम्पोर्टंट आहे. बाकी तुम्ही क्लोज केला तरी चालेल. ओके, सपोज लेयर पॅलेट पण नसेल इथं, तर तुम्हाला कुठे भेटणार? विंडोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लेयर पॅलेट येतं. ओके, आता मी फर्स्टवाला टूल घेतो आणि ह्याला जॉइंट करून इथं प्रेस करायचं, दाबून धरायचं आणि त्यानंतर त्याला जॉइंट करायचं. म्हणजे हा प्रॉपरली जॉइंट झाला. ओके, सो असा आपला हा वर्क एरिया काम होतोय. ओके. तर आता आपण फर्स्ट टूल बॉक्सपासून चालू करायचं आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट वाला टूल बघायचा, जो की मूव्ह टूल आहे. ओके, मूव्ह टूल म्हणजे काय? आपण बेसिकली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर एखादी इमेज मूव्ह करायची असेल किंवा एखादी इमेजची आपल्याला साईज जर स्केल इन, स्केल आउट करायची असेल, म्हणजे वाढवायची आणि कमी करायची असेल, तर आपण फर्स्ट वाला टूल यूज करतोय. ओके, जसं म्हणते की लेयर पॅलेट आपल्याला इम्पोर्टंट आहे, सो मी तर लेयर पॅलेट ओपन केला. सपोज इथे जर लेयर पॅलेट नसेल, विंडोमध्ये जायचं. विंडोमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला एक लेयर पॅलेट दिसेल. त्याचा शॉर्टकट काय F7 शॉर्टकट आहे त्याचा. सो मी F7 वरती क्लिक केला, तिथे माझा लेयर पॅलेट ओपन झाला. हा फक्त तुम्हाला पकडायचा आणि जसे ते जॉइंट करायचं आहे. जॉइंट केला ना, तो डायरेक्टली माउंट होऊन जातो. तर आता आपण नेक्स्ट याच्याकडे वळूयात. आता आपण काय करूयात, की बेसिकली मी एक इमेज घेतो पहिल्यांदा. सो इमेज घेण्यासाठी मी डायरेक्टली ही इमेज आहे, सपोज ही इमेज घेऊयात. ड्रॅग केली. काय करायचं, माऊसचं क्लिक दाबून धरायचं. तिथे 1 सेकंद देऊन थांबायचं, म्हणजे ऑटोमॅटिक फोटोशॉप ओपन होते. तुम्हाला कुठल्याही प्रकारे माऊसचं क्लिक सोडायचं नाही. ओके, आणि जस्ट तिथं वरती तुमच्या आर्टबोर्डवरती येऊन तुम्हाला ते जी काही इमेज आहे तुम्हाला ती सोडायची आहे. आता सोडल्यानंतर बघा तुम्हाला ह्याला एक बॉक्स दिसेल. ओके, ह्याला आपण ट्रान्सफॉर्मचा बॉक्स म्हणतोय. ओके, सपोज कुठली आपण इथं पूर्ण लक्षात ठेवा, कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण काम करता, आपण एखादी कमांड देतोय. सो त्या कमांडमधून आपल्याला बाहेर पडावं लागतं एखादं काम झाल्यानंतर. सपोज आता माझी ही इमेज घेतल्या आणि आता मला इमेज प्लेस करायचं आहे, म्हणजे सेट करायचं आहे. पण आता आपण कुठल्या कमांडमध्ये आहे? आता आपण ट्रान्सफॉर्मच्या कमांडमध्ये आहे. तर आपल्याला या कमांडमधनं बाहेर पडावं लागतं. मग कसं बाहेर पडायचं? एकतर कीबोर्डवरती एंटर प्रेस करा किंवा डबल क्लिक करा. म्हणजे तुम्ही त्या कमांडमधून बाहेर पडता. ओके, म्हणजे तुम्हाला ही पूर्णपणे एक इमेज झाली. हं. ही तुमची एक प्रॉपर इमेज झाली. मी या ठिकाणी काय केलं, बॅकग्राऊंड बंद केली. बॅकग्राऊंडचा कलर बंद केल्यामुळे हे काय दाखवायलंय, सगळं ट्रान्सपरंट दाखवलंय. म्हणजे इथे काहीच नाही. ओके, आपली जी इमेज आहे ती केवढी आहे, एवढीच इमेज आहे. ओके. सो इमेज मी पाहिजे तिथं मूव्ह करू शकतोय. ओके, आता तुम्हाला वाटलं की नाही मला इमेज अजून लहान करायचं आहे. सो मला अशा वेळी काय करायला पाहिजे, कीबोर्डवरती कंट्रोल टी प्रेस करायचं पुन्हा. म्हणजे काय होतं, तो पुन्हा बॉक्स येतोय. जो ट्रान्सफॉर्मचा बॉक्स आहे तो पुन्हा अपीअर होतोय. सो काय केलं, मी फक्त इमेज सिलेक्ट केली, लेयर सिलेक्ट केली आणि कंट्रोल टी प्रेस करतो. म्हणजे तो बॉक्स पुन्हा आला आणि मी पाहिजे तेवढी मला त्याची साईज कमी केली. ओके, ठीक आहे. एवढी मी आता बघा, जर मी डायरेक्टली स्केल इन, स्केल आउट कराल, म्हणजे कॉर्नरला पकडून मी जस्ट खाली आणि वरती मूव्ह करायलोय, तो काय व्हायला ती इमेज स्केल इन, स्केल आउट व्हायला. ओके, पण काय व्हायला ती एका साइड होऊन यायला. एका साइड होऊन ती होत आहे. सो अशा वेळी काय करायचं तुम्हाला, एवढा वेळ नसेल तर कीबोर्डवरती फक्त स्केल करते वेळी ना तुम्हाला अल्ट पकडायचं. अल्ट पकडलं ना तर ते तुमचं सेंटरपासून होतंय. ओके, हे नेहमी लक्षात ठेवा. जर अल्ट सोडला तर तुमचं एका एका साइड होऊन होणार ते आणि जर अल्ट पकडला तर सेंटरपासून होणार. एकदा एकदा तुमचं काम झालं. ओके, तुम्ही कम्फर्टेबल असाल तर कीबोर्डवरती एकतर एंटर प्रेस करायचं किंवा डबल क्लिक करायचं. म्हणजे त्या कमांडमधून बाहेर पडतं. आता ही माझी इमेज आली. ओके, इथं बघितलं की त्याचे एक लेयर क्रिएट झाला. आता मी आलो ना इमेज घेतो. सपोज मी ही वाली इमेज घेतली. आता ही वाली इमेज घेतल्यानंतर बघा इथं तुम्हाला ती लेयर इथं आलेली आहे. आता मी याला पण मूव्ह केलं, की आपली जी दुसरी इमेज आहे ती याच्या खालती आहे. का खालती आहे तुम्ही इथं बघितलं, की ती लेयर वरती आहे. ही लेयर मी ड्रॅग करून खाली वर पण करू शकतो. ओके, ठीक आहे. आता आपल्या 2 लेयर्स आहेत त्याच्यामुळे मी ते इझिली करू शकतो. ओके, पण ज्यावेळी मल्टिपल लेयर्स असतील 100, 200 किंवा 50-60 लेयर्स असतील, तर त्यावेळी ते वरती खालती करणं असा प्रकार थोडंसं डिफिकल्ट पडते. म्हणजे कशाप्रकारे करायचे आपण हळू पुढे बघूया. ओके. आता मला ही जी लेयर आहे, ही मला थोडी छोटी करायची आहे. सो पहिल्यांदा बघायचं ही लेयर सिलेक्ट आहे का? त्याच्यानंतर मी काय करतो कीबोर्डवरती कंट्रोल टी करतो ट्रान्सफॉर्म. कंट्रोल टी केलं ट्रान्सफॉर्म आलं, मग मी ह्याला पाहिजे एवढे लहान करू शकतो. डबल क्लिक केलं की हे इथं माउंट झालं आता. ओके. आता काय झालंय, आता सपोज मी पुन्हा ना कंट्रोल टी करतो. आता मी ज्यावेळी कंट्रोल टी करेल तर काहीच होत नाही. का होत नाही? कारण ह्या ठिकाणी लेयरच कुठली सिलेक्ट नाही. सो एकतर आपण अशी लेयर सिलेक्ट करू शकतो. समजा तुम्ही याच्यावरती क्लिक केली की ती लेयर सिलेक्ट झाली. याच्यावरती क्लिक केली की ही लेयर सिलेक्ट झाली. ओके, मी असं क्लिक करू शकतो. पण कधी क्लिक करू शकतो? ज्यावेळी माझं ह्या ठिकाणी ऑटो सिलेक्ट ज्यावेळी ऑन असेल, त्याच वेळी ऑप्शन्स मी कसं वर्कआउट करू शकतोय. जर माझं ऑटो सिलेक्ट बंद असेल आणि जर मी ह्याच्यावरती क्लिक कराल, तर बघा इथं कुठलीच लेयर सिलेक्ट होत नाही. जर मला आता ही लेयर सिलेक्ट करायची आहे. पण कुठली इथं लेयर ही सिलेक्ट असल्यामुळे तीच लेयर मूव्ह व्हायला. मग मला इथनं मॅन्युअली जाऊन ते सिलेक्ट करायला पाहिजे मग. मग मला आता ही लालवाली सिलेक्ट करायची असेल, तर मी क्लिक केल्यानंतर बघा इथं होत नाही. सो अशा वेळी नेहमी लक्षात ठेवा, की तुम्ही ज्यावेळी पण काम करत आहे, नेहमी ऑटो सिलेक्ट ऑन पाहिजे. म्हणजे तुम्ही डायरेक्टली मूव्ह करू शकता कुठं पाहिजे तिथं. पुन्हा बॉक्स आणायचा असेल, तर कंट्रोल टी ट्रान्सफॉर्म ह्याला पाहिजे तेवढं तुम्ही स्केल इन, स्केल आउट केलं. ओके, डबल क्लिक केलं, त्यातून बाहेर पडताय कमांडमधून नेहमी लक्षात ठेवा, त्या कमांडमधून बाहेर पडणं गरजेचं आहे. जसं की आता आपण कंट्रोल टी म्हणजे ट्रान्सफॉर्मच्या कमांडमधनं ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी एकतर एंटर प्रेस करायचं किंवा डबल क्लिक करायचं. ओके, तर आपण अजून काही इमेजेस घेऊयात. सो मी जातो या ठिकाणी.
मला ही इमेज हवी आहे. सो मी काय केली, इमेज ड्रॅग केली. ड्रॅग केल्यानंतर मी Photoshopवरती 1 सेकंड येऊन थांबायचं. ऑटोमॅटिक Photoshop ओपन होईल आणि तो वरती आणून सोडायची. म्हणजे ही इमेज बघायची. त्याची ऑटोमॅटिक लेयर क्रिएट झाला आणि त्याला ट्रान्सफॉर्मचा बॉक्स आला. काम झालं. तुम्हाला पाहिजे तेवढी साईज ठेवली. डबल क्लिक केली की त्या कमांडमधनं बाहेर पडलो. ही लेयर मी वर-खाली पण करू शकतो. ओके, पाहिजे तशी. मी अजून 2-3 इमेजेस घेतो. सपोज ही वाली घेतली, ड्रॅग केलं. इथे 1 सेकंड आणून ठेवतो. ही इथं इमेज आली. लहान केलं. आता ही इमेज खालती गेली. आता दिसणार पण नाही ती इमेज. जोपर्यंत मी वरतीच बाजूला ठेवणार नाही, तोपर्यंत ती दिसणार पण नाही. पण मला ही इमेज वरती घ्यायची आहे. जी आता मी मुलगीची इमेज घेतली होती. ही लेयर इथं आहे. ओके, आता याला मला वरती आणायचं असेल, मी काय करणार, माऊसचं क्लिक दाबणार आणि याला फक्त वरती ड्रॅग करणार. ती इमेज ही ऑटोमॅटिक वरती येते. ओके, आपण हे शॉर्टकट्समध्ये कसं करू शकतो? कंट्रोल पकडायचं, ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट. ओके, कुठलं वालं कर्लीवालं जे कर्ली ब्रॅकेट आहे ना, ते यूज करायचं. कंट्रोल पकडायचं. ओपन ब्रॅकेट केलं तर काय होतं, एक-एक लेयर खाली जाते कंट्रोल पकडून आणि कंट्रोल पकडून जर क्लोज ब्रॅकेट केलं तर एक-एक लेयर वरती जाते. हे नेहमी लक्षात ठेवा. कंट्रोल, ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट. ओके, मी अजून 2-3 इमेजेस घेतो. ही इमेज घेतली. मग ड्रॅग करून इथं आणून ठेवतो. डबल क्लिक करतो. ओके, पुन्हा ही वाली पण घेतो इमेज. ही पण मी ठेवतो. आता बघा, नाही म्हटलं तर मी 3 6 इमेजेस आपण घेतलेले आहेत. आता ही वाली लेयर कुठे आहे? ही टॉपला आहे. आता मला ह्या लेयरला सगळ्यात खाली न्यायचं. मी कसं करू शकतो? एक तर याला पकडायचं आणि करेक्ट शेवटनं आणून सोडायचं. म्हणजे इमेज सगळ्यात तळाला येईल. ओके, सेकंड ऑप्शन काय? ही जी इमेज आहे मला न्यायची असेल तर मी काय ना, कंट्रोल पकडणार आणि काय करणार, ओपन ब्रॅकेट प्रेस करणार. म्हणजे एक-एक लेयर खाली चालल्यावर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. कंट्रोल पकडून ओपन ब्रॅकेट केलं. ओके. आता मला काय करायचं आहे, एवढा वेळ नाही माझ्याकडे, की मी एक-एक लेयर खाली जायचं आहे. मला वेळ नाही आहे. का? आता ठीक आहे 6 लेयर्स त्याच्यामुळे मी जाऊ शकतो. पण ज्यावेळी 50-100 लेयर्स असतील, त्यावेळी एक-एक लेयर खाली जाणं टाईम टेकिंग भरपूर असतं. सो मग अशा वेळी काय करायचं, कंट्रोल बरोबर की नाही शिफ्ट पण पकडायचं आहे. कंट्रोल शिफ्ट पकडला आणि ओपन ब्रॅकेट मारला तर ते डायरेक्टली खाली जंप करते बघा. आणि कंट्रोल शिफ्ट क्लोज ब्रॅकेट केला की डायरेक्टली वर करते. म्हणजे जर तुम्ही शिफ्ट सोडला तर ते काय होणार, एक-एक लेयर खाली वर होणार. आणि जर तुम्ही त्याच्या कंट्रोल बरोबर जर शिफ्ट पकडला आणि ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट केला तर काय होणार, ते डायरेक्टली वर खाली होणार ते. हे नेहमी लक्षात ठेवा. ओके, शॉर्टकट्समध्ये किंवा तुम्ही इथून पण करू शकता. त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. ओके. आता समजा तुम्हाला लेयर कुठली नको असेल ह्याच्यातली, तर तुम्ही समजा मी लेयर सिलेक्ट केली डायरेक्टली, मी तर डस्टबिनमध्ये आणून टाकू पण शकतो किंवा डायरेक्टली लेयर सिलेक्ट करायची, कीबोर्डवरती डिलीट प्रेस करायचं. डिलीट प्रेस केली की लेयर निघून जाते. आता या ठिकाणी आपली एकच राहिली आहे बॅकग्राऊंडची लेयर. ओके, आता पुन्हा मी एक इमेज घेतो. सपोज हीच इमेज घेऊयात. इथे आणून ठेवली. याला ट्रान्सफॉर्मचा बॉक्स आला. मी याला थोडं छोटं करतो. छोटं करतेवेळी मी काय करायला, अल्ट पण पकडावले म्हणजे दोन्ही साइडनं मला. काम झालं, डबल क्लिक केलं, की इथं माझी इमेज अपेअर झाली. ओके, आता मी काय करतो, पुन्हा याला कंट्रोल टी करतो. ओके, कंट्रोल टी केलं. याला राईट क्लिक करतो. बघा, राईट क्लिक केल्यानंतर ते वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी येतात. ओके, मगाशी ज्यावेळी मी समजा कंट्रोल टीच्या कमांडमध्ये नाही आहे आणि जर मी कंट्रोल टी प्रेस केलं, सॉरी, कंट्रोल टीच्या कमांडमध्ये मी नाही आहे आणि डायरेक्टली राईट क्लिक केलं, तर तुम्हाला वेगळे ऑप्शन्स दाखवतात. हे जे ऑप्शन्स आहेत, हे लेयरचे ऑप्शन्स आहेत. सपोज मी इथं बॅकग्राऊंड क्लिक केलं, तर बॅकग्राऊंडची लेयर सिलेक्ट होणार. म्हणजे काय, तुम्ही ज्या ठिकाणी वरती राईट क्लिक करणार, त्याच्या खालती कुठल्या-कुठल्या लेयर्स आहेत, त्या इथे सगळ्या दाखवणार. ते आता 2च लेयर्स आहेत. त्याच्यामध्ये दाखवलं. मी याच्यावरती क्लिक केली की ती सिलेक्ट होणार. याच्यावरती क्लिक केली की मी ही सिलेक्ट होणार. एवढी काही गरज नाही आहे तसं करण्याची. ओके, मी आता वरची इमेज सिलेक्ट केला, कंट्रोल टी प्रेस करतो. देन राईट क्लिक करतो. राईट क्लिक केल्यानंतर मला इथे वेगवेगळे ऑप्शन्स आले. जसं की फर्स्टवाला आहे प्लेस. प्लेस म्हणजे काय, जे आपण एंटर मारतो त्याला आपण प्लेस म्हणतो. ओके, सेकंडवालं काय, सपोज मी याला स्केल केले आणि मला आता नको आहे. मला आहे त्या पोझिशनला मगाशी पाहिजे होतं. सो मी कॅन्सल केले की मला ते आहे त्या पोझिशनला परत आणून देईल. पुन्हा कंट्रोल टी करतो, राईट क्लिक करतो, स्केल जे आपण इथून ऑलरेडी करतो ते स्केल इन स्केल आउट होते. पुन्हा केलं रोटेट. रोटेट म्हणजे काय, जस्ट तुमचा जो कर्सर आहे, आपण इथून जे स्केल करतो फक्त तुमचा कर्सर थोडासा स्लाइटली वरती सरकवायचा. म्हणजे तो राउंड येतोय. ओके, राउंड आला तुम्ही याला फिरवू शकता. ओके. आता मी त्याला काय करू शकतो, मी थोडासा वरती सरकवलाय. वरती सरकवल्यानंतर मी फक्त कीबोर्डवरती शिफ्ट पकडतो. शिफ्ट पकडल्यानंतर ना बघा, ते 15-15 डिग्रीमध्ये रोटेट व्हायलंय. म्हणजे मला कळते की बाबा 90 डिग्री कुठे होते, मला हे कळते की प्रॉपर माझं 90 डिग्री इथे झाले. सपोज मी जर शिफ्ट पकडलं नसतं, तर काय झालं असतं, ते डायरेक्टली मला कळालं नसतं की 90 डिग्री कुठे येणार. मला तो चेक करावं लागलं असतं. म्हणजे काय होतंय काम, 90 डिग्रीचं सॉरी शिफ्टचं काम काय असतं, प्रपोर्शनमध्ये दिलं असतं. म्हणजे एखादी तुम्हाला स्ट्रेट लाईन जरी ड्रॉ करायची असेल, तर तुम्ही ड्रॉ करते जर शिफ्ट पकडलं, तर शिफ्टमुळे काय होते, तुम्हाला ते डायरेक्टली स्ट्रेट लाईन देते. ओके. सो हे झालं, राईट क्लिक करून स्केल आणि रोटेट झाला. आता स्क्यू. स्क्यू ज्यावेळी तुम्ही क्लिक कराल, तर त्यावेळी तुम्हाला पाहिजे तसं त्याला तुम्ही स्क्यू करू शकता. म्हणजे मोल्ड करू शकता त्याला पाहिजे तसं. म्हणजे कॉर्नर्स पकडायचं तुम्ही, काम झालं, एंटर मारला की ते तुम्हाला लेयर इथे अपेअर झाली. ओके. पुन्हा कंट्रोल टी करतो, राईट क्लिक करतो. त्यानंतर पर्स्पेक्टिव्ह आहे. पर्स्पेक्टिव्हमध्ये मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा, ह्याला मी पर्स्पेक्टिव्हमध्ये कसं पाहिजे तसं मी याला रॅप करू शकतो. असं करू शकतोय किंवा इथे जाऊन मी इथे केलं. एंटर मारले की ते अप्लाय होतं. पुन्हा कंट्रोल झेड करतो, पुन्हा कंट्रोल टी करतो.
कंट्रोल झेडनं अंडू होते. ओके. अंडू म्हणजे एक स्टेप मागं आणि कंट्रोल शिफ्ट झेडनं रिडू. रिडू म्हणजे एक स्टेप पुढं. ओके. पुन्हा मी कंट्रोल टी करतो, राइट क्लिक करतो. ओके. त्याच्यानंतर डिस्टॉर्ट आहे. डिस्टॉर्टमध्ये पण याला पाहायचं मोड करू शकतो. आता हे नंतर आपल्याला भरपूर उपयोगाचं येणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन्स एकदा तुम्ही बघून घेतलेले तरी पण चालेल. मी एंटर प्रेस केली की अप्लाय होतं. पुन्हा कंट्रोल टी करतो, राइट क्लिक करतो. तर रोटेट ऑब्जेक्ट म्हणून ऑप्शन आहे. रोटेट ऑब्जेक्टवरती क्लिक करतो. ओके. आता हे एआय जनरेट करते आपल्याला, तर थोडं आपण चेक करूया. हं. ओके. तर ह्या ठिकाणी काय केलंय, आता बघा ह्या ठिकाणी त्यानं ऑटोमॅटिक बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं आणि आता मी जर याला फिरवलं, आता हे पर्स्पेक्टिव्हमध्ये फिरायला जर मी याला रोटेट करतो, रोटेट केल्यास तुम्हाला कळणार नाही बघा. आता ही मुलगी आपल्याला 2Dमध्ये होती. आता ही मला 3Dमध्ये मिळाली आहे. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं, तर मला ही प्रॉपर मुलगी ती 3Dमध्ये मिळाली आहे. म्हणजे आता सॉफ्टवेअरमध्ये नवीन एआय इन्क्लूड केलंय, ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, जो 2D ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण 3Dमध्ये रोटेट करू शकतो. तुम्हाला जसं पाहिजे तसं फिरवू शकता, अशा प्रकारे. ओके. किंवा जर तुम्हाला ह्याला पर्स्पेक्टिव्हमध्ये जर रॅप करायचं असेल, जसं की आता फॉर एक्झाम्पल बघा, म्हणजे आता कॅमेरा खालून आपण शूट करायला असं झालंय. ओके. हा कॅमेरा म्हणजे नॉर्मली आपला फ्रंट कॅमेरा आला. इथं तुम्ही जेवढं पाहिजे तसं तुम्ही त्याला रोटेट करू शकताय आणि कीबोर्डवरती जर डन प्रेस केला, डन प्रेस केल्यानंतर काय होणार, ते इमेज ऑटोमॅटिक तो काय करणार की एन्हान्स करणार. म्हणजे इमेज प्रॉपरली तुम्हाला ते जनरेट करून तुम्हाला देणार. आता मला ह्या अँगलला इमेज पाहिजेल आहे. तर ते ऑटोमॅटिक काय करायला येतं, ऑटोमॅटिक ते जनरेट करायला. ओके. हा एक नवीन फीचर आलाय आपल्या एआयमध्ये, सॉरी फोटोशॉपमध्ये एआयचा एक नवीन फीचर आला. जर तुम्ही 2026चं व्हर्जन जर पेड वापरत असाल, तर तुम्हाला हा जो ऑप्शन आहे, हा तुम्हाला ऑप्शन डेफिनेटली मिळून जाईल या ठिकाणी. ओके. त्यानं आता इमेज क्रिएट केलं. तर मी पुन्हा याला कंट्रोल टी करतो आणि जरा स्केल करतो. ही इमेज त्यानं प्रॉपर क्रिएट केलेलं आहे. तुम्हाला कुठेही डाऊट वाटणार नाही. मी थोडीशी टिल्ट केलेलं. आपली मगाची इमेज कशी होती, मागाच्या इमेजचं फेस या साईडला होतं. आपण त्याला थोडंसं फिरवलं. ओके. आपल्या ह्याच्यामध्ये जरी मी याला राइट क्लिक केलं आणि जर मी याला राइट क्लिक करून हॉरिझॉन्टल जरी केला असता, तरी मला त्याचा हात प्रॉपर मिळाला नसता. सो यानं काय केलं, की मला हात प्रॉपर दिसायला, इव्हन पॅन्ट्स वगैरे, इव्हन लॅपटॉप, एक्सप्रेशन्स वगैरे प्रॉपर या ठिकाणी मॅच झाले. ओके. सो हे नवीन व्हर्जन आहे. जर तुम्ही हवा असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. मी तात्पुरतं आता हे बंद करतो. ओके. पुन्हा मी कंट्रोल टी केलंय, राइट क्लिक करतो. तो रोटेट 180 डिग्री, 180 डिग्रीमध्ये रोटेट करायचा आहे. मी पुन्हा राइट क्लिक करतो, 90 क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने 90 डिग्रीमध्ये तो रोटेट होईल. पुन्हा राइट क्लिक केलं. तिथे काय म्हटलं, काउंटर क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ते रोटेट होणार. त्यानंतर रॅप. रॅपवरती ज्यावेळी मी क्लिक करणार, तर रॅपमध्ये मला इथं वेगवेगळे पॉइंट्स मिळतात. इथे एक मिळाला, इथे एक मिळाला, इथे एक मिळाला. सो हे काय आहेत, हे नोट्स आहेत. हे बघा, मी नोट्स पकडून मी काय करू शकतो, त्याला मोल्ड करू शकतो. इथं बाहेर झालं त्याला त्याला आपण हँडल्स म्हणतोय. हे बाहेर आलं त्याला हँडल्स. हे हँडल्स पण मी पाहिजे तसं मोल्ड करू शकतो. या ठिकाणी मग क्लिक करून मी मोल्ड केलं की बघा, हे असं जसं पान आपण जसं हे करतोय कागदाचं, कागद वगैरे, सो त्या पद्धतीने ते मोल्ड करू शकतो. ओके. हे अशा प्रकारे सपोज तुम्हाला ह्या ठिकाणी इथून तुम्हाला मूव्ह करायचं आहे. सो कीबोर्डवरती फक्त कंट्रोल पकडायचं आणि क्लिक करायचं. कंट्रोल पकडून क्लिक केल्यानंतर काय होते, ते एक पॉइंट ॲड होतोय. तो पॉइंट तुम्ही मूव्ह करू शकता. ओके. बघा, ह्या ठिकाणी तुम्ही कसं पाहिजे तसं मूव्ह केला, इथं पॉइंट आहे. इव्हन हँडल्स पण आहेत. हँडल्स पण तुम्ही पाहिजे तसं स्ट्रेच करू शकता. काम झालं, कीबोर्डवरती एंटर प्रेस केला की ते अप्लाय होते. ओके. सो हे कंट्रोल टी वाले राइट क्लिक करून हे जे ऑप्शन्स आहेत, हे फार महत्त्वाचे आहेत. हे आपल्याला आता काय यूजमध्ये नाही येत लगेच, पण जसं मी तुम्हाला डिझायनिंग आतमध्ये सांगत जाईन, तसं तुम्हाला यूजमध्ये येतील. फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगून गेलं. ओके. ओके. सो त्यानंतर आहे फ्लिप हॉरिझॉन्टली, म्हणजे ते काय होणार, जसं पाण्यात प्रतिबिंब पडतं तसं हॉरिझॉन्टली फ्लिप झालं. इव्हन ह्या ठिकाणी व्हर्टिकली, हे असं व्हर्टिकली फ्लिप होईल. ओके. हे ऑप्शन्स तुम्हाला इथं पण भेटणार आहेत जर तुम्ही वापरत असाल तर. हे 90 डिग्रीमध्ये वगैरे ऑप्शन्स. आणि आता जो आपण बघितला होता राइट क्लिक 3Dमध्ये ज्याला हे केलं, रोटेट केलं. सो आपल्याला तो ऑप्शन इथं पण आहे, रोटेट ऑब्जेक्ट. ओके. सो इथं पण ते आपल्याला दिलेलं आहे. डन केले की डन होते, कॅन्सल केले कॅन्सल. म्हणजे जे राइट क्लिक केल्यानंतर जे ऑप्शन्स आहेत तेच इथं ऑप्शन्स रिपीटेड आहेत. डन प्रेस केलं, इमेज इथं माउंट झाली. ओके. आता हे झालं फर्स्ट वाला टूल, म्हणजे मूव्ह करायचं काम करतोय. कंट्रोल टी केल्यानंतर त्याला स्केल इन, स्केल आउट करायचं काम करतोय. ओके. आता हे मी डिलीट मारतो. आता डिलीट मारल्यानंतर आपल्याला जायचं सेकंड टूलकडे. आता हे काय आहेत, मार्क टूल्स आहेत. मार्क टूल्स म्हणजे सिलेक्शन टूल्स आहेत इन शॉर्ट. म्हणजे आता सपोज त्याच्या अगोदर बघ ना, इथे खालती बघूयात. आता मी वरती ब्लू आहे आणि इथे खाली रेड कलर घेतो. ओके. आता 2 कलर्स आहेत. इथे वरती आहे तो ब्लू कलर आहे आणि खालती आहे तो रेड कलर आहे. वरचा कलर जर मला ह्या पूर्ण पांढऱ्या कागदावरती भरायचा असेल, तर कीबोर्डवरती काय प्रेस करायचं, अल्ट बॅकस्पेस. अल्ट बॅकस्पेस प्रेस केला की वरचा कलर फिल होतोय. ज्याला आपण फोरग्राऊंडचा कलर म्हणतोय. आणि जो लाल कलर आहे खालचा, तो मला जर फिल करायचा असेल, तर मी कीबोर्डवरती कंट्रोल बॅकस्पेस प्रेस करणार. म्हणजे काय, अल्ट बॅकस्पेसनं वरचा कलर आणि कंट्रोल बॅकस्पेसनं खालचा कलर, असे दोन्ही कलर आपण फिल करू शकतो. ओके. आता काय झालंय, मी ते पुन्हा व्हाईट कलर करतो बघा. ज्यावेळी पण तुम्ही डबल क्लिक करा, फोरग्राऊंडला तुम्ही डबल क्लिक करा किंवा बॅकग्राऊंडला डबल क्लिक करा, तो पॅलेट ओपन होईल. ओके.
सो मी तर पुन्हा व्हाईट कलर घेतो. आता हा वरचा कलर आहे. सो मी काय करणार कीबोर्डवरती अल्ट बॅक स्पेस प्रेस करणार म्हणजे पूर्णपणे व्हाईट कलर फिल झाला. पण मला आता पूर्ण फिल करायचं नाही. मला एक छोटासा बॉक्स घ्यायचा आहे आणि त्या बॉक्समध्ये मला कलर फिल करायचा आहे. सो मी काय करतो या ठिकाणी मी एक छोटासा इथं बॉक्स ड्रॉ करतो. काय केलं मार्कर टूल घेतला मी हा वाला. जस्ट क्लिक केलं आणि जस्ट ड्रॅग केलं. ड्रॅग केल्यानंतर काय होतं, हे जो आपला आर्टबोर्ड आहे जो व्हाईट कलरचा दिसतोय. या पूर्ण आर्टबोर्डमध्ये एवढा एरिया काय झाला ॲक्टिव्ह झाला म्हणायचं. ॲक्टिव्ह झाला म्हणजे काय, आता इथं सपोज मी ब्रश टूल घेतलाय आणि इथं मी क्लिक करून फिरवलं की काहीच होत नाही. पण जसा माझा कर्सर आतमध्ये चाललाय त्या सिलेक्शनमध्ये जसं काय व्हायलंय ते कलर भरायला चालू करायले. का करायलंय? कारण ह्या पूर्ण आर्टबोर्डमध्ये एवढा एरिया काय झाला ॲक्टिव्ह झाला म्हणायचं. तेच बघा मी हे सिलेक्शन झालो का नाही आता मी काम करतो. आता माझं सगळीकडे काम करायलंय. ओके. सो ह्याचा अर्थ काय होतो, की एवढासा पोर्शन मी ॲक्टिव्ह केला. याला सिलेक्शन म्हणतोय. ओके. आता मला तो कलर फिल करायचा जो की रेड आहे जो. सो मी कीबोर्डवरती काय प्रेस करतो? अल्ट बॅकस्पेस प्रेस करतो. ओके. अल्ट बॅकस्पेस प्रेस केल्यानंतर काय झालं, तो कलर फिल झाला. आता मी जसं सांगितल्याप्रमाणे काय, की एखादा तुम्ही काहीतरी कमांड दिला, तर त्या कमांडमधून तुम्हाला बाहेर काढावं लागते. त्याशिवाय तुमचं पुढची कमांड तुम्ही देऊ शकत नाही आणि जरी देऊ शकत असाल, तरी ते नंतर कुठे ना कुठे तुम्हाला इश्यू देणार. सो काय करायचं, एखादी काम केलं तर त्या कमांडमधनं बाहेर पडायची सवय आतापासूनच लावा. सो आता आपण कुठल्या कमांडमध्ये सिलेक्शनच्या कमांडमध्ये अजून. म्हणजे सपोज मी ब्रश टूल घेतला आणि मला इथं खाली ब्लॅक कलर पेंट करायचा. मी इथनं काय करतो, इथनं मी रँडमली कलर घेऊ शकतो किंवा मी इथनं पण फिरवू शकतोय. ओके, मला ब्लॅक कलर घ्यायचा, मी ब्लॅक कलर घेतला. आता मला इथं काहीतरी ब्रशने मी पेंट करायला पण होत नाही. का होत नाही? कारण अजून आपण सिलेक्शनच्या कमांडमध्ये आहे, जसं आपलं बोलणं झालं. ओके, सो या कमांडमधनं बाहेर पडायला लागते. सो कमांडमधनं कसं बाहेर पडायचं? कीबोर्डवरती कंट्रोल डी प्रेस करायचं. कंट्रोल डी प्रेस केलं की काय होतं, ते डिसिलेक्ट होते. बघा मगाशी जे बघितलं आपण ते कंट्रोल टी बघितलं ट्रान्सफॉर्म. हे बघायला तर आपण कंट्रोल डी. सो कंट्रोल डी केल्यानंतर काय होतं, डिसिलेक्ट होते. आता मी याला बाहेर काही पण काम करू शकतो. ओके. आता मी काय करतो, फर्स्ट वाला टूल घेतो. आता हा जो रेड बॉक्स आहे, मला इथनं त्याला इथं मूव्ह करायचा आहे. पण मी ज्यावेळी त्याला मूव्ह करायला चाललोय, त्यावेळी मूव्ह होत नाही. का म्हणते की बाबा ठीक आहे, ती लेयर लॉक आहे म्हणून. सो मी इथनं काय करतो, अनलॉक करतो. अनलॉक करून मी त्याला आता मूव्ह करायला जातो. आता मी ज्यावेळी त्याला मूव्ह करायला मूव्ह तर व्हायलंय, पण काय व्हायलंय, विथ बॅकग्राऊंड मूव्ह व्हायलंय, जो की व्हाईट कलर आहे. मला असं असं नको होतं. मला फक्त बॉक्स मूव्ह करायचा आहे. सो मी आता मी काय करणार, कंट्रोल झेड करतो. मी स्टेप्स मागे गेलो, आता मी इथे येऊन थांबलोय. तर ओके. तर नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही एखादं काहीतरी काम करालाय, त्यावेळी तुम्हाला काय करायचं, की इथून एक ब्लँक लेयर घ्यायचा नवीन. ओके, इथून ब्लँक लेयर घेतला, की बघा हे टोटली ब्लँक आहे. मला ते छोटे-छोटे पिक्सेल्स पण दिसून येतील. हे टोटली ब्लँक आहे. सो ही ब्लँक लेयर मी इथून घेतली. आता मी त्याच्यामध्ये हा कलर फिल करतो, जो की वरचा आहे, फोरग्राऊंडचा कलर. सो तो कलर फिल करण्यासाठी कीबोर्डवरती अल्ट बॅकस्पेस प्रेस करायचं. म्हणजे तो कलर फिल होईल. ओके, त्याच्यानंतर मी काय करतो, कीबोर्डवरती कंट्रोल डी करतो, म्हणजे काय होतं, डिसिलेक्ट होतंय. आता मी फर्स्टवाला टूल घेतला आणि आता याला मूव्ह करतो. आता मी याला पाहिजेल तिथून मूव्ह करू शकतो. तुम्हाला इथं तो बॉक्स मूव्ह होताना पण दिसून येत असेल. या लेयरच्या ठिकाणी बघा. ओके, आता मी याला जरी कंट्रोल टी केलं, मला हा बॉक्स पुन्हा येतो. मी याला स्केल आउट पण करू शकतो. ओके. मी आता काय करतो, पुन्हा सिलेक्शन घेतो आणि अजून एक बॉक्स घेतो आणि आता इथं मी निळा कलर पाहिजे. मी सिलेक्ट केलं. इथनं मी पहिल्यांदा निळा कलर घेतो. जो पाहिजे तो कलर चूज केला. ओके प्रेस करतो आणि कीबोर्डवरती अल्ट बॅकस्पेस प्रेस करतो. अल्ट बॅकस्पेस प्रेस करून मला हे सिलेक्शन घालवायचं. सो मी काय ना कंट्रोल डी प्रेस केलं. आता फर्स्टवाला टूल घेतला आणि याला मी मूव्ह करायला गेलो. तर काय अरे ते दोन्ही पण मूव्ह झाले. का? आपली पुन्हा चूक झाली, जी की आपण एका लेयरवरती दोन्ही पण ड्रॉ केलं. सो पुन्हा मी एक-एक स्टेप मागवायचो. कंट्रोल झेड करून मी हा स्टेप झालो. आता मी या ठिकाणी काय करणार, अजून एक ब्लँक क्लिअर घेणार. आता मी एक ब्लँक क्लिअर आता मी कीबोर्डवरती अल्ट बॅकस्पेस प्रेस करतो. म्हणजे काय झाला, इथं कलर फिल झाला. जो की वरचा आहे तो, हा फोरग्राऊंडचा आहे कलर. आता हे सिलेक्शन आहे. पुन्हा मला घालवायचं असेल तर कीबोर्डवरती कंट्रोल डी प्रेस करायचं, डिसिलेक्ट होते. म्हणजे बघा मी आता ह्याला सेपरेटली मूव्ह करू शकालो, ह्याला सेपरेटली मूव्ह करू शकतो. आता हा जो बॉक्स आहे, मी याला वर खाली पण करू शकतो. जसं आपण बघितलं आणि कीबोर्डवरून करायचं असेल तर कंट्रोल पकडून ओपन ब्रॅकेट केल्यानंतर एक-एक लेयर खाली आणि क्लोज ब्रॅकेट केल्यानंतर वरती. हे तर मी असं हे काम करू शकतो. ओके, ह्याला कंट्रोल डी करून पाहिजे पाहिजे तसं मी याला स्केल पण करू शकतो. ओके. आता काय झालं, आता मला हा जो ब्लू कलरचा जो बॉक्स आहे, तो बॉक्स मला ग्रीन कलरचा पाहिजे आहे. मला म्हणजे ह्याला ग्रीन कलर द्यायचा आहे. सो मी पहिल्यांदा काय करतो, पहिल्यांदा मी इथनं ग्रीन कलर चूज करतो, जो मला हवा आहे तो. ओके प्रेस केलं. आता मी ही लेयर तर सिलेक्ट केल्या, बरोबर आहे. आणि आता वरचा कलर फिल करायसाठी काय कीबोर्डवरती आपण अल्ट बॅकस्पेस दाबतो. तर ज्यावेळी मी अल्ट बॅकस्पेस दाबणार, त्यावेळी काय होणार, हे सगळीकडेच की होणार. का? कारण आता काय झालं, सगळाच एरिया काय झाला, ॲक्टिव्ह झाला आहे, बरोबर आहे. जरी मी कलर फिल केला, तर काय होणार, सगळीकडेच फिल होणार. मग मला काय करायचं आहे, मला फक्त ह्याला कलर फिल करायचा आहे. मग काय करायला लागतं, हा बॉक्स पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करावा लागतो. मग कसा ॲक्टिव्ह करायचा? फक्त आपला जो कर्सर आहे, तर निळाचा जो थंबनेल हा जो तुम्हाला रेक्टेंगल दिसतोय, ह्या रेक्टेंगलवरती घेऊन जायचा. कर्सर आपला करेक्ट इथंच ठेवायचा. इथं किंवा इथं नाही, करेक्ट आपला कर्सर इथं ठेवायचा.
कीबोर्डवरती कंट्रोल पकडायचं. कंट्रोल पकडून फक्त काय करायचं लेफ्ट क्लिक मारायचं म्हणजे क्लिक मारायचं. क्लिक मारल्यानंतर बघायला पुन्हा सिलेक्शन आलं आणि आता तुम्ही अल्ट बॅकस्पेसने कलर फिल करू शकता. फक्त एवढं ध्यानात ठेवा, एवढं लक्षात ठेवा, की जर तुम्ही ह्याचा कलर बदलणार असाल, तर तुमची चुकून तुमची ही लेयर सिलेक्ट असेल आणि जर तुम्ही कलर फिल केला, तर ते काय होणार कलर ह्या लेयरमध्ये ॲड होणार. मग ते कसं दिसणार हे असं दिसणार. म्हणजे हे झालं ग्रीन आणि ऑरेंजचं कॉम्बिनेशन झालं आणि ज्याचा कलर बदलायचा आपल्याला त्याचा बदललाच गेला नाही. सो काय करायचं अशावेळी जी लेयर त्याचा लेयरचा तुम्हाला कलर चेंज करायचा ती या ठिकाणी लेयर सिलेक्ट पाहिजे. लेयर सिलेक्ट असेल तर मग काय करायचं अल्ट बॅकस्पेस प्रेस करायचं म्हणजे त्याला कलर येतो आणि काम झालं की कंट्रोल डी डिसिलेक्ट म्हणजे मला ह्याचा कलर चेंज झाला. ओके. सपोज तुम्ही सिलेक्शन तर ह्याला दिलाय आणि जर तुम्ही अल्ट बॅकस्पेस कराल तर काहीच काम करत नाही. का? कारण ते लेयरच कुठली सिलेक्ट नाही. ओके. सो नेहमी काय करायचं ज्याचा कलर चेंज करायचा ती लेयर तिथे ह्या ठिकाणी सिलेक्ट पाहिजे. वरचा कलर फिल करायचा असेल तर अल्ट बॅकस्पेस आणि खालचा जर कलर फिल करायचा असेल तर कंट्रोल बॅकस्पेस. काम झालं की कंट्रोल डी हे करायला विसरायचं नाही. आणि कंट्रोल टी म्हणजे ट्रान्सफॉर्म. तुम्ही ट्रान्सफॉर्म कसं पाहिजे तसं तुम्ही काम करू शकता. ओके. या ठिकाणी स्केल इन स्केल आउट पण करू शकता. ओके. आता मी हे डिलीट प्रेस करतो दोन्ही पण. ओके. आता मी पुन्हा बॉक्स घेतला. आता मला समजा मी ज्यावेळी पण ड्रॅग करायला त्यावेळी रेक्टँगल ड्रॉ व्हायला. जर मला प्रॉपर स्क्वेअर पाहिजे असेल, तर मी मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादी गोष्ट मला प्रपोर्शनमध्ये पाहिजे असेल, तर तुम्हाला नेहमी कीबोर्डवरती शिफ्ट पकडायचा ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट करत असाल त्यावेळी. आता मला बॉक्स ड्रॉ करायचा आहे, तर मी बॉक्स ड्रॉ करता मी कीबोर्डवरती शिफ्ट पकडणार. शिफ्ट पकडल्यानंतर काय होतं, हा एक प्रॉपर तुम्हाला एक बघितला तर हा स्क्वेअर आला. या ठिकाणावरून ब्लँक लेयर घेतली आणि वरचा कलर फिल करायचा. अल्ट बॅकस्पेस प्रेस केलं, कंट्रोल डी केलं की डिसिलेक्ट झालं. म्हणजे माझा हा फर्स्टवाला हा बॉक्स माझा इथं मी मूव्ह करू शकतो. ओके. आता मी काय करतो कीबोर्डवरती कंट्रोल टी करतो ट्रान्सफॉर्म आणि याला थोडंसं मी स्लाइटली आतमध्ये ढकलतो. ओके. राइट क्लिक करतो आणि ते मी डिस्टॉर्ट करतो. डिस्टॉर्ट करून मी याला थोडंसं असं काहीतरी अँगल देतो. काम झालं. डबल क्लिक केलं, पुन्हा एक बॉक्स देतो. इथून एक नवीन ड्रॅग केलंय. ओके. इथून एक ब्लँक लेयर घेतला बघा. तुम्ही जे पण काही करणार ते प्रत्येक वेळी नवीन लेयरवरती करायचं. तुम्हाला एवढं ध्यानात ठेवा. ओके. पुन्हा गेलो. थोडासा कलर डार्क करतो. ओके प्रेस करतो आणि वरती कलर आहे त्याच्यामुळे अल्ट बॅकस्पेस. काम झालं की कंट्रोल डी डिसिलेक्ट. पुन्हा कंट्रोल टी प्रेस करतो. राइट क्लिक करतो आणि डिस्टॉर्ट करतो. डिस्टॉर्ट केलं तर बघा. ओके. काम झालं डबल क्लिक करायचं. पुन्हा एक बॉक्स ड्रॉ करतो. या ठिकाणी नवीन लेयर घेतो. ओके. आता मी ब्लूवाला कॉम्बिनेशन देऊया. मी कंट्रोल बॅकस्पेसने कलर फिल केला. कंट्रोल डी केलं, डिसिलेक्ट. पुन्हा फर्स्टवाला टूल घेतला. इथं ठेवतो. कंट्रोल टी करतो. राइट क्लिक करतो आणि डिस्टॉर्ट करतो. ओके. पुन्हा एक बॉक्स ड्रॉ करतो. नवीन लेयर घेतो. ह्याच्यामधलाच मी डार्क शेड घेतो. खालचा कलर आहे सो कीबोर्डवरती कंट्रोल बॅकस्पेस. कंट्रोल डी डिसिलेक्ट. पुन्हा फर्स्टवाला टूल घेतला आणि तो जॉइन करतो. कंट्रोल टी ट्रान्सफॉर्म राइट क्लिक करतो, डिस्टॉर्ट करतो आणि इथं मी तो अँगलला हे करतो. ओके. हे माझं झालं आता घर तयार. बघितलं आता प्रत्येक पार्ट ह्या ठिकाणी कितल्या वेगवेगळ्या लेयरवर आहेत. म्हणजे वेगवेगळ्या लेयर मी मूव्ह करू शकतो. आता सपोज मला ह्याचा जो कलर आहे ग्रीनवाला, हा मला काय करायचा आहे, मला ग्रीन नको आहे. मला इथं वेगळा करायचा आहे. पुन्हा याला ॲक्टिव्ह करायचा असेल तर एवढा कर्सर न्यायचा, कीबोर्डवरती कंट्रोल पकडायचा आणि क्लिक करायचं. जो तुम्हाला कलर हवा आहे तुम्ही इथून चूज करा. ओके प्रेस केला, कलर तिथे सिलेक्ट झाला आणि कीबोर्डवरती लेयर ती सिलेक्ट आहे का बघा आणि कीबोर्डवरती बॅकस्पेस प्रेस करा. कंट्रोल डी डिसिलेक्ट. तुमचा हा एक ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे. ओके. हे सेपरेट, हे सेपरेट, हे सेपरेट, हे सेपरेट. ओके. 1, 2, 3, 4 प्रत्येकाचे इथे लेयर्स वेगवेगळे आहेत. ओके. इथपर्यंत कळालं. आता लेयर्स कुठल्या नको असतील तर तुम्ही डायरेक्टली डिलीट करू शकता. ओके. आता मी पुन्हा घेतो मार्कर टूल आणि आता मी क्लिक करून ड्रॅग करतो. आता काय झालं एक बॉक्स ड्रॉ झाला. समजा तुम्ही ड्रॉ केला. आता तुम्हाला ह्या बॉक्समध्ये अजून बॉक्स ॲड करायचे असेल. सो कीबोर्डवरती त्यावेळी शिफ्ट पकडायचा. शिफ्ट पकडल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये सिलेक्शन ॲड करू शकता शिफ्ट पकडल्यानंतर. इथून पुढे सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये लक्षात ठेवा शिफ्ट म्हणजे प्लस असते. ओके. आणि जर मायनस करायचं असेल तर नेहमी अल्ट पकडायचं. अल्टनं म्हणजे काय होतं मायनस होतं. जे सिलेक्शन झालं मग तुम्ही नवीन लेयर घेऊन त्यात कलर फिल करू शकता. कंट्रोल डी केलं की डिसिलेक्ट म्हणजे तुमचा एक शेप क्रिएट झाला. ओके. कंट्रोल डी करतो डिसिलेक्ट. सेम तसंच आहे ह्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिकल मार्कर टूल म्हणजे काय? मला एक सर्कल मिळेल. जर शिफ्ट पकडला की प्रॉपर सर्कल मिळेल. जर शिफ्ट सोडला की अंडाकृती होणार. सो कीबोर्डवरती शिफ्ट पकडल्यानंतर प्रॉपर सर्कल आला. जर अजून शिफ्ट पकडत तुम्ही गेला, तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून सिलेक्शन्स वगैरे ॲड करत जाऊ शकता. तेच जर मी पुन्हा हा टूल घेतला आणि पुन्हा एक बॉक्स ड्रॉ केला की त्याच्यामध्ये अजून सिलेक्शन ॲड होईल. इथून नवीन लेयर घेतो आणि त्याच्यामध्ये कलर फिल करतो. कंट्रोल डी डिसिलेक्ट.
ओके, सेम काम करते जसं आपला मार्केट टूल जसं वरचं काम करतो सेम तसं हे काम करणार. फक्त हे देणार तुम्हाला सर्कलमध्ये देणार आणि हे देणार तुम्हाला रेक्टेंगल और स्क्वेअरमध्ये देणार. ओके, आता हे मी डिलीट करतो. ओके. आता मी जे तुम्हाला ऑप्शन्स दाखवले, हे तुम्हाला ऑप्शन्स वरती पण मिळतात. सपोज तुम्ही फर्स्ट वाला टूल घेतला. हा जो काय आहे, समजा तुम्ही इथं ड्रॉ केला आणि तुम्ही अनेकदा ड्रॉ केलाय, तर काय होणार पहिला निघून जाणार आणि दुसरा येणार किंवा एकदा जर ड्रॉ केला, की पहिला निघून जाणार, दुसरा येणार. तेच मी आता काय करतो, इथं ड्रॉ करतो. ड्रॉ करून मी सेकंड वाला ऑप्शन ऑन करतो आणि त्याच्यामध्ये ड्रॉ करतो. जे की आपण शिफ्ट पकडून करतोय ते. म्हणजे ॲड होत जाणार. तिसरा काय की मायनस होतोय. तुम्ही ज्या ठिकाणी पण घाल त्या ठिकाणी मायनस होणार आणि चौथा काय की इंटरसेक्ट होतो. इंटरसेक्ट म्हणजे काय? जेवढा मी पोर्शन केलं त्याच्यामधलाच पोर्शन राहणार, बाकी सगळं निघून जाणार. इंटरसेक्ट असं. पण आपण शक्यतो शॉर्टकट्समध्येच यूज करायचा. काही गरज नाही तिथे जाऊन काम करण्याची. ओके. ते काम झालं की कीबोर्डवरती कंट्रोल डी करायचं, डिसिलेक्ट होतंय. ओके. आता मी काय करतो, आता एक इमेज घेतो. सपोज मी ही इमेज घेतलं. इथं आणून ठेवली. आणल्यानंतर डबल क्लिक केलं. आता जर बघा तिथे एक लेयर क्रिएट झाला. त्याचं नाव आहे ते एन म्हणून नाव आहे. आता मी काय करतो कीबोर्डवरती कंट्रोल जे प्रेस करतो. कंट्रोल जे प्रेस केल्यानंतर काय होतं की त्याचे डुप्लिकेट्स निघत जातात. तुम्ही कंट्रोल जे करत जाणार तेवढे तुमचे डुप्लिकेट्स निघत जाणार. बघा याच्या खाली आहेत. ऐका एकापेक्षा एक इथं खाली आलेत. म्हणजे कंट्रोल जे म्हणजे काय होणार त्याच्यावरती ते डुप्लिकेट होत जाणार. ओके, मी सगळं डिलीट करतो. सो काय होतं की कंट्रोल जेचा अर्थ काय होतो की डुप्लिकेट करणं. ओके. आता मी काय करायलोय, मी लेयर माझी सिलेक्ट आहे. मी ज्यावेळी पण कंट्रोल जे कराल, त्यावेळी काय झालं, सगळ्या लेयरचीच इथे कॉपी यायला, बरोबर आहे. म्हणजे ह्या लेयरमध्ये जे काय आहे त्याची कॉपी यायला. जेवढं पण मी कंट्रोल जे केलं. पण मी तेच काय करतो, ह्या ठिकाणी एक सिलेक्शन घेतो आणि एवढं सिलेक्शन देतो. म्हणजे काय झालं, तात्पुरते बॅकग्राऊंड बंद करतो. काय म्हणजे काय झालं, ह्या पूर्ण आर्टबोर्डमध्ये मी किंवा ह्या लेयरमध्ये काय झालं, आता एवढाच एरिया काय झाला, ॲक्टिव्ह झाला, बरोबर आहे. आता जर मी कीबोर्डवरती कंट्रोल जे प्रेस केलं, तर जेवढा माझा पोर्शन ॲक्टिव्ह होता बघा, तेवढाच डुप्लिकेट आला. आहे का? तेच मगाशी मी काय केलं होतं, कुठलाही पोर्शन ॲक्टिव्ह न करता मी कंट्रोल जे केलं. त्याच्यामुळे काय होत होतं, की पूर्ण लेयरची डुप्लिकेट येत होती. आणि ह्या ठिकाणी मी काय करवलं, एक छोटासा पोर्शन ड्रॉ करून मी कंट्रोल जे करायला. म्हणजे काय झालं, तिथे तेवढ्याचा डुप्लिकेट आला. हे अशा प्रकारे. म्हणजे काय होतं, की कंट्रोल जेनं डुप्लिकेट होतं आणि तुमचा जेवढा पोर्शन ॲक्टिव्ह असेल, तेवढाचा तो डुप्लिकेट घेणार. आता मी सिलेक्शन घेतो आणि तेवढा पोर्शन ड्रॉ करतो. आता मी कीबोर्डवरती कंट्रोल जे प्रेस कराल, पण कायच होत नाही. का? कारण ते एरिया इज एम्प्टी म्हणते. म्हणजे ह्या लेयरमध्ये, ह्या एरियात काहीच नाही. त्याच्यामुळे जरी तुम्ही कंट्रोल जे प्रेस कराला, त्याने काय होणार आहे, तिथं काहीही डुप्लिकेट निघणार नाहीये. आता मी कंट्रोल डी केलं, डिसिलेक्ट केलं. आता कंट्रोल जे कराल बघा, आता प्रत्येकाची कॉपी निघाल्या. सपोज तुम्ही हा टूल घेतला आणि छोटासा पार्ट जर ड्रॉ केला आणि कंट्रोल जे केला, त्याला बंद करतो. छोट्याशा पार्टचा पण इथं जाणार डुप्लिकेट येणार. ओके, पण तुमचं सिलेक्शन त्या लेयरमध्ये काही ना काहीतरी एरिया कॅप्चर करायला पाहिजे. जर ब्लँक एरियामध्ये तुम्ही सिलेक्शन देत असाल आणि जर डुप्लिकेट काढत असाल तर डुप्लिकेट होणार नाही. सर्कलला पण सेम लावू आहे. जसं तुम्ही सर्कल ड्रॉ केला, कंट्रोल जे प्रेस केला, की सर्कलचा पण या ठिकाणी काय होणार डुप्लिकेट. मी इथून ऑन ऑफ करावलंय काय किंवा फर्स्टवाला टूल मी याला साईडला पण घेऊ शकतो. मी याला कंट्रोल टी करा. सपोज मी याला स्केल इन स्केल आउट पण करू शकतो. ओके. आता मी काय करतो, ह्याच्या आतमध्ये गेलो, तुम्हाला रो आणि इथं कॉलम म्हणून दिसेल. सो बेसिकली काय फक्त तुम्हाला रो आणि कॉलमच देणार. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. सो आपल्याला 2च पहिले महत्त्वाचे आहे. सो ते मी त्याच्यावरती थोडंसं काम करायचं आहे. म्हणजे तुम्ही नवीन लेयर घेऊन त्याच्यामध्ये कलर फिल करू शकता. हे अशा प्रकारे. काय एवढं इम्पोर्टंट नाही. ओके.